Hare Krishna. I hope you all are fine and doing well in your life. ओके सो ह्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण सुरू करूया एप्रिल मंथची ओव्हरऑल एनर्जी कशी आहे. वेल ही एक जनरल रीडिंग आहे. ठीक आहे. सो तुमचे पर्सनल लाईफचे डिसिजन्स ह्या रीडिंगवरून घेऊ नका. हा एक गायडन्स म्हणून तुम्ही अनुकरण करू शकता. ओके सो बघूया ओव्हरऑल एप्रिल मंथ तुमचा कसा असणार आहे. काय ऊर्जा आहे एप्रिल मंथची. फायनान्स, करिअर, रिलेशनशिप, हेल्थ, ओव्हरऑल. ओके मला सगळ्यात सुंदर गोष्ट अशी दिसते आहे की या महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये एखादी अशी घटना जी खूप त्रासदायक होती इतके दिवसांपासून. ओके ज्याचा तुम्हाला खूप मानसिक तणाव होत होता. मग ते हेल्थ असो, फॅमिली मॅटर्स असो, कुठल्या तरी गोष्टींचा जो इतका तणाव, स्ट्रेस होता, जिथे तुमची ऊर्जा जगलिंग होत होती, मॅनेज होत नव्हती, तर ती आता जात आहे तुमच्या लाईफमधनं निघून. ओके बाय बाय करत आहे परमनंटली तो भाव, तो इमोशन. किंवा असंही होऊ शकतं की काही लोकांचं रिलेशनशिपमध्ये खूप इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते आणि आत्ता फायनली तुम्ही ह्या महिन्यामध्ये असा निर्णय घेत आहात की बस झालं, आता मला थांबलं पाहिजे, त्याच्यापेक्षा मी जास्त पुढे नाही जाऊ शकत. सो मे बी तुम्ही ह्या रिलेशनशिपला सोडत आहात किंवा तुमचे पार्टनरच तुमच्या रिलेशनशिपला सोडून तुम्हाला बाय करत आहेत. तर जे पण होत आहे ते डिवाईन इच्छेप्रमाणेच होत आहे. ओके सो हा तणाव कुठेतरी तुमचा थोडा कमी होईल जेव्हा तुम्हाला हे कळेल की आता बस मी बाहेर पडले आहे किंवा बाहेर पडलो आहे या सिच्युएशनमधनं. मे बी काही लोकांचं जर आरोग्य ठीक नसेल किंवा फॅमिलीमध्ये कोणाचं तरी आरोग्य ठीक नसेल, तर आता तिकडे गुड न्यूज अशी आहे की येस, सगळं ठीक होत आहे, सगळं व्यवस्थित होत आहे, हिलिंग छान होत आहे. आणि हा चेंज तुम्हाला आणणं गरजेचं आहे या महिन्यामध्ये. म्हणजे डेथ कार्ड इज अ क्लिअर इंडिकेशन की लाईक किलिंग समथिंग, म्हणजे जे कामाचं नाही, जे उपयोगी नाही, त्याला तुम्ही कायमस्वरूपी मारून टाकलेलं आहे की आता हे नकोच मला. कारण की आता तुम्हाला काहीतरी नवी चैतन्य हवं आहे, नवीन मार्ग हवा आहे, नवीन ऊर्जा हवी आहे, त्या दिशेकडे तुम्ही जाता. सो ह्या महिन्यामध्ये तुमचं असं पण दिसतं आहे की जिथे पण जगलिंग सिच्युएशन असेल, दोन लोकांमधनं निवडायचं आहे, दोन गोष्टींमधनं निवडायचं आहे, तर तिकडे जेव्हा इमोशनल अप अँड डाऊन असेल तर तुम्ही थोडं वाट बघाल, तुम्ही वेळ घ्याल, तुम्ही क्लॅरिटी येत नाही तिथपर्यंत निर्णय घेणार नाही बहुतेक. किंवा काही गोष्टी तुमच्यासमोर अशा दिसतील की तुम्हाला वाटते की अरे ह्या अशा आहेत, पण नाही. त्याचं क्लिअर पिक्चर तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्हाला भ्रमातनं बाहेर पडल्यासारखं, इल्युजनमधनं बाहेर पडल्यासारखं वाटेल. म्हणजे काही लोकांना या महिन्यामध्ये थोडंसं भ्रमिष्ट असल्यासारखं वाटेल की जे दिसतंय ते खरंच सत्य आहे का, की काही वेगळं पिक्चर तर नाही आहे ना. बऱ्याच लोकांच्या रिलेशनशिपमधनी मला असं क्लॅरिटी येताना दिसत आहे की आधी एक हिडन सिक्रेट्स होते आणि आता ते तुमच्या समोर आले आहेत आणि चित्र एकदम पलटलं आहे, चित्र एकदम वेगळं झालं आहे. जसं म्हणतात ना की भ्रमाचा जो भोपळा आहे तो फुटला. म्हणजे आधी तुम्हाला कोणीतरी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे की मी लाईफमध्ये आहे, डोंट वरी, प्रॉमिसेस केले गेले, असं करीन तसं करीन. पण आता तुम्हाला क्लिअर पिक्चर आलं की रियालिटी ही नाही आहे. मग तुम्ही कुठे फ्लॅट बुक करत आहात, तिकडे पण एखादा बिल्डर तुम्हाला असं इल्युजन देऊ शकतो. सो बी केअरफुल. ओके सो कुठे पण तुम्हाला या महिन्यामध्ये असं भ्रमिष्ट करणाऱ्या ऊर्जा किंवा इल्युजनमध्ये ठेवणाऱ्या ऊर्जा असू शकतात, जिकडे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन येऊ शकतं. कारण की कन्फ्युजन येण्याचं कारण तुमची ऊर्जा स्वतः ब्लॅक आहे, तुमचा ऑरा क्लीन प्युरिफाईड नाही आहे. सो जेव्हा हा ऑरा क्लीन प्युरिफाय असेल तर छान. कारण की ओव्हरऑल कार्ड्स जर तुम्ही बघाल तर सगळी पर्टिक्युलर इमोशन्सला इंडिकेट करत आहेत. तुमचा जो एक इमोशन आहे तो डेस्परेटली या महिन्यामध्ये दिसत आहे. कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे, पैशांची इन्व्हेस्टमेंट केली आहे, रिलेशनशिपची इन्व्हेस्टमेंट केली आहे. सो यू हॅव टू वेट. त्याचा रिझल्ट तेव्हाच येईल जेव्हा डिवाईनची इच्छा असेल. तुम्ही खूप विचार करूनच काही गोष्टी ह्या महिन्यात करणार आहात. इट विल बी लाईक अ वेट अँड वॉच सिच्युएशन. कोणाला पैसे दिले आहेत, ते पैसे आले नाही आहेत. कुठे इन्व्हेस्ट केली, ते पैसे आले नाही आहेत. किंवा प्रमोशन कधी होईल ह्याची वाट बघत आहात. किंवा काही ॲप्रिसिएशन मिळेल का नोकरीमध्ये, त्याची वाट बघत आहात. ओके काही लोकांना इन्फानाईट जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एक एक संपते आहे आणि दुसरी सुरू होते, परत ती संपते आहे, तिसरी सुरू होते.
सो मे बी ही इन्फिनाईट सायकल ह्या महिन्यात तशी चालू राहू शकते. तुमचं थोडंसं तारेवरची कसरत काही लोकांची होऊ शकते. काही लोकांसाठी खूप चांगलं पण आहे की कोलॅबरेशनमध्ये काहीतरी काम करत आहात. तुम्हाला ब्रँड्स येत आहेत, तुम्ही कोलॅब्स करत आहात, नवीन नवीन प्रपोजल्स येत आहेत, मे बी सिरियल येत आहे किंवा स्टार आहात, सेलिब्रिटी आहात, तर नवीन काम येत आहे, मीटिंग्स होत आहेत, डिस्कशन्स होत आहेत आणि तुम्ही खुश आहात की ते डिस्कशन्स पॉझिटिव्ह नोट्सवरती एंड होत आहेत. आणि पैशासंबंधित पण काही लोकांच्या फायनान्सेस रिलेटेड काही मीटिंग्स होत आहेत, तिकडे पण फायदा होत आहे. काही लोकांना मेंटॉर कोच मिळत आहे ह्या महिन्यात. एक चांगला गायडन्स देणारा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येत आहे. काही लोकं ट्रेनिंग घेत आहेत, काही लोकं शिकत आहेत, काही लोकं घराला सजवत आहेत, सुंदर करत आहेत. ओके. सो ज्या पण क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, मे बी तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही रील्स बनवत आहात, इंस्टाग्राम, यूट्यूब जिथे पण आहात, तर तुमचं कुणासोबत तरी सुंदर कोलॅबरेशन या महिन्यात होत आहे आणि तिथून तुम्हाला इन्कम पण येत आहे. मे बी अशी एखादी व्यक्ती ह्या महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये सुद्धा येत आहे की तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जात आहे. तुमच्यामधलं डार्क एनर्जी बाहेर काढत आहे. बघा ना, इथे पण ब्लॅक 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 ऑल ब्लॅक एनर्जीज. तर कोणतरी येत आहे. सी दिस कार्ड, एक गुरु 3 नंबरचं कार्ड आहे, ज्युपिटर गुरुला रिप्रेझेंट करतं. सो तो तुम्हाला गाईड करेल, तो तुम्हाला शेप देण्याचा प्रयत्न करेल. ओके. काही लोकं ट्रॅव्हल करताना दिसत आहेत, सोलो ट्रिपला जातील, एकटे जातील, बोर झाला आहात, ब्रेकअप झाला आहे, नाराज आहात, सो एक सोलो ट्रिपला जाणार किंवा तुम्ही स्वतःच कुठल्या तरी गोष्टी कंप्लीट केल्या आहेत म्हणून बस आता इथे मी वळून बघणार नाही, मला पुढे जायचं आहे, त्या एनर्जीमध्ये पण दिसत आहात. ओके. काही लोकांचं मला असं दिसतं आहे की डीप सोल सर्च आहे की स्वतःच्या आतमध्ये झाकून बघणं. ओके. मोनोटोनस लाईफमधनं थोडं ब्रेक घेणं किंवा काहीतरी अँटी सोशल लाईफ जगणं की सोशलायझेशन नाही करायचं आहे, कोणाशी जास्त बोलायचं नाही आहे, थोडासा ब्रेकअप हवा आहे, थोडा ब्रेक हवा आहे. ओके. किंवा काहीतरी डीप रिसर्च करत आहात, त्याच्याबद्दलसुद्धा मला इथे ऊर्जा दिसत आहे. ओके. सो हॅर्मिट झोनमध्ये लाईक अ मंक, म्हणजे बाहेरून तुम्ही छान दिसताय, बोलताय, पण आतमध्ये तुमचा आतला मंक आहे जो खूप ॲक्टिव्ह आहे, ज्याला कुठेतरी पीस, शांती ह्या महिन्यामध्ये हवी आहे. सो ओव्हरऑल कार्डमध्ये खूप इमोशन्स आहेत. ओके. क्लॅरिटी नाही, थोडं सॅडनेस, थोडंसं डिप्रेस्ड, थोडंसं सिक्रेट्स कळल्यामुळे एक फिअर, एन्झायटी दिसते आहे. काही लोकांना कोलॅबरेशन्समध्ये काम मिळत आहे, नोकरीमध्ये पण रेकग्नाईज केलं जात आहे. कुठेतरी तुम्ही एक फाउंडेशन चांगला बनवण्याचा प्रयत्न करत आहात. काही लोकं जगलिंग सिच्युएशनमधनं बाहेर येत आहे. काही लोकांच्या लाईफमध्ये एक मोठा चेंज, बदलाव, ट्रान्सफॉर्मेशन येत आहे. एक म्हणतात ना की नवीन दिवस, नवीन पहाट असं पण दिसत आहे. काही लोकं दुसऱ्यांना गायडन्स खूप छान देत आहे, पण आता तो गायडन्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पण आणायचा आहे. असं तर नाही ना की तुमच्या लाईफमध्ये स्टेग्नन्सी चालू आहे, काही मोमेंट्स नाही आहात, तुम्ही नाराज, उदास आहात. सो ओव्हरऑल इमोशन्स भरपूर आहेत, म्हणून एक कार्ड मला घ्यायचं आहे असं वाटतं आहे की एप्रिल मंथचं मेन स्पेशल हायलाईट काय आहे आपण बघूया. ओके. सो स्पेशल हायलाईट मला असं दिसतं की काही लोकं एकदम ठाम डिसिजन, निर्णय घेताना दिसत आहे. स्ट्रॉंग डिसिजन, एकदम प्रॅक्टिकल होऊन, हृदयाने नाही. ओके. काही लोकांना तुम्ही कट करत आहात लाईफमधनं, कारण की तुम्हाला आता क्लॅरिटी आली आहे, कळलं आहे बऱ्यापैकी. मनाची चंचलता आता तुम्हाला डिस्ट्रॅक्ट नाही करू शकत. तुम्हाला तुमचं फ्रीडम हवं आहे, ॲक्शन घ्यायला तयार आहात. काही लोकांना मोठ्या पोझिशनमध्ये, नोकरीमध्ये ते पण दिसतं आहे मला. तर प्रॅक्टिकल, ॲनालिटिकल, लॉजिकल असं माइंडसेट आहे तुमचं ओव्हरऑल. ओके. लिडरशिप क्वालिटी एक्सलंट असेल तुमची ह्या महिन्यामध्ये. म्हणजे तुम्ही जे बोलाल ते सत्यच बोलाल, खरं बोलाल. ओके. आणि तुमचा ऑरा पण काही लोकांचा तसाच ह्या महिन्यामध्ये राहणार आहे. सो ओव्हरऑल एप्रिल मंथमध्ये असं मला दिसत आहे की कुठल्या तरी इमोशन्सवरती तुम्ही काम करत आहात आणि फायनली तुम्ही ह्या इमोशनवरती एक विजयसुद्धा प्राप्त करणार. कारण की ये झेंडा जो हात में ते तेच आहे की आले अप अँड डाऊन्स, आले इमोशन्स लोअर खाल्या फायनान्शियल अप अँड डाऊन्स आले, पण येस, फायनली तुम्ही त्याच्यातनं बाहेर येत आहात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. खूप खूप ग्रॅटिट्यूड. सुखी राहा, हेल्दी राहा, आनंदी राहा आणि तुमच्या आराध्य देवताचं नामस्मरण नियमित करत राहा. कीप स्माईल ऑन युअर फेस. हरे कृष्ण.